मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर, बिनधास्त, थेट, खरं. ह्या सांगीतिक प्रवासाच्याच बरोबर तुझं सारेगमप मध्ये पण तू लिटिल चॅम्प्स हो याच्यामध्ये तू एंट्री घेतलेली होतीस. तो पिरियड कसा होता, ते काय होतं? ऍक्च्युली खरं सांगायचं तर ते खूप नंतर झालं. म्हणजे मी 4व्या वर्षापासून ते 13व्या वर्षापर्यंत गाणी गात होते. माझा पहिला प्लेबॅक मी 8व्या वर्षी केला. एक मुंगी उडाली आकाशी नावाचा एक सिनेमा होता, अच्छा. ज्ञानेश्वरांचा. तर त्यामुळे त्याच्यामध्ये जे एक गाणं होतं की मजवरी दया करा ताटी उघडा ज्ञानेश्वर, हा मुक्ताईच्या आवाज म्हणजे त्या कॅरेक्टरसाठी ते गाणं. हो, ते तेव्हा छोटी जी दाखवली तिच्यासाठी मी ते गाणं, छोटी छोटी मुक्ताई, तिच्यासाठी मी ते गाणं तेव्हा पहिला तो प्लेबॅक होता, तो तेव्हा गायला. दॅट वॉज युअर प्लेबॅक? या दॅट वॉज माय फर्स्ट फिल्म ॲज अ प्लेबॅक सिंगर. आणि त्याच्यानंतर म्हणजे भरपूर जिंगल्स आणि अल्बम्ससाठी गाणं सुरू झालं. पण कुठेतरी ती एक इमेज होती ना की बालगीतच गाते. मग कुठेतरी मलाही ते म्हणजे तेव्हा मला कळत नव्हतं. आईबाबांचं ते डिसिजन होतं की तू हे एक्सप्लोअर केलं पाहिजेस, मोठ्यांची गाणी, आता तयारी तुझी वाढली पाहिजे. कारण आईबाबा खूप परखड होते काही बाबतीत, एस्पेशली आई, की म्हणजे मी कार्यक्रमांमध्ये गात होते कारण तो अल्बम वर्क झाला. 4थ्या वर्षी जेव्हा मी तो अल्बम केला तो खूप गाजला तेव्हा, त्यामुळे त्याचे कार्यक्रम व्हायला लागले. पण आई वॉज व्हेरी कन्सर्न की मग हिचा रियाज आणि हिची तयारी मागे पडेल, आधीच खूप परफॉर्म करायला लागली तर. त्यामुळे माझं एकीकडे क्लासिकलचं शिक्षण सुरू झालं आणि कुठेतरी आईला असं वाटत होतं की कॉम्पिटिशन किंवा बाकीच्या मुलांबरोबर गाऊन तुम्ही एक कुठेतरी मोटिवेट होता किंवा तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही कुठे स्टँड करताय, काय तयारी करायला पाहिजे. म्हणून मला तिने सांगितलं की तू कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट कर. आणि मग मी पार्टिसिपेट केलं आणि माझा एक्सपिरियन्स छान होता. कारण ऑनेस्टली जजेस खूप छान असायचे आणि उत्तम गाणी होती. कमलेश भडकमकर पासून सगळे म्युझिशियन्स इतके छान होते आणि ते शेड्यूल खूप गाजलं. आणि हो, काय म्हणजे धूम मचवलेली. म्हणजे कोणी सोडायचं नाही ते कार्यक्रम. राईट, या. सो तेव्हा असं झालं की नेमकं फायनल्स ना मला फ्लू झाला आणि मला म्हणजे परफॉर्म करायचं होतं. त्याच्या म्हणजे एक एपिसोड आधीपासूनच माझी तब्येत खूप खराब झाली आणि 104 पर्यंत ताप गेला होता. त्यामुळे मग डॉक्टर म्हणले की तिने आता अनुभवलं ना कॉम्पिटिशन काय असते. म्हणजे आईबाबांनी पण हे खूप डिसिजन घेतलं की ती म्हणली की तू नको जाऊस आता. मी म्हणलं नाही, मी पडणार तर मग गाऊनच बाहेर पडणार. मला माहिती की मी माझं 100% नाही देऊ शकणार आहे, पण म्हणलं जे काय ते मी क्विट नाही करणार. म्हणलं मी गाऊन बाहेर पडणार. म्हणून मग मी शारदा सुंदर जे गाणं आहे ते मी खुर्चीत बसून गायले होते आणि त्याच्यानंतर मी बाहेर पडले त्या शोमधनं. पण मग मी नंतर पुन्हा कॉलबॅकला सुद्धा मी नाही गेले, कारण तेव्हा मग आईबाबांनी हे डिसिजन घेतलं की गुरुकडे जाऊन शिकायचं प्रॉपर, की अनुभव घेतला होता की कॉम्पिटिशन काय असते. मग इट वॉज म्हणजे थॉट हा नव्हता की तिथे जाऊन जिंकून काय सक्सेस फेम जे असतं, जे मिळतं, विच इज नॉट बॅड, पण तेव्हा त्याची गरज आईबाबांना वाटली नाही. त्यामुळे मग मी देवकी पंडितांकडे शास्त्रोक्त शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि मी 7.5 वर्ष त्यांच्याकडे जयपूर घराण्याची गायकी शिकले. आत्ताही शिकतेय मी रघुनंदन पणशीकरांकडे अधूनमधून. त्यामुळे शिक्षणावर नंतर मग जास्ती फोकस करायचं ठरवलं.